रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, हेलो 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 हेलो
हेलो हेलो हेलो हेलो हेलो Hey!
फुलती प्रभात गिरे कोयल रवींद्र शेडेकर यांच्याकडून आता ते गीत स्टेजवर होण्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे नवलादेवी नमन मंडळ छोटा कृष्ण नवलादेवी नमन मंडळ या नमनामध्ये छोटा कृष्णाची भूमिका करतो. तस्मै फ्री यांच्याकडे मी हे गीत वन्समोर साठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर यांच्याकडून
ही व्रत करीती उठा लवकर गोपी मग ही व्रत करीती उठा लवकर गोपी आपण बाजारात जायचं म्हणतोय खरं, पण या आडवळणी रस्त्याची कोणाला माहिती आहे का? तुला माहिती आहे का? अगं रंगाचा तो गिरधारी यमुना तेरी थोडा गळी येता जाता आमची तरी तो मस्करी. बरं, म्हणजे तुला पण माहिती नाही? अगं तुला तरी माहिती आहे का गं? तुला बरं, म्हणजे तुला तरी माहिती आहे का गं? अगं कोणालाच माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? अगं मला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही होय. सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना, आणि आता मला विचारताय. अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्याची माहिती होती म्हणून तुला विचारलं. हा, मी काय म्हणते, पुऱ्या रस्त्याची माहिती करून घे आणि मगच मजुरीच्या अगं बाजारात होय जा. काय होय, एवढी तंतनाला काय झालंय का तुला? तणतणाला झाले म्हणजे काय? गरमीचे दिवस गरमी किती होते? आता काय तुला एकटीलाच गरमी होते? अगं पण मी काय म्हणते, तुला नाही माहिती, तिला नाही माहिती, हिला नाही माहिती, मग आता करायचं तरी काय गं? अगं माझ्या लक्षात आलं. अगं ती वरच्या आळीची म्हातारी आहे ना, तिला हात मारून घे बाबू. आग लागली तिच्या तोंडाला, मी ती खेळली. आता हिच्याच तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला आग नाही लागणार? आता बोलतेस ते आल्यावर कशी कोंबडीसाठी पिसा झाली. अगं कोंबडीसारखी पिसे झाडायला लागली तिला कापून काढू बघ. अशी तशी साधी सुधी मावशी नाही, अख्ख्या गावाला बोलून उरली एवढी मावशी. अगं हात तरी मारून घे. असं म्हणतेस? बघ हात मारून दिला. राधे, आधी तू एकदा आवाज देऊन बघ, तुझ्या आवाजाने येते का ते बघ, नाहीतर मग मी आवाज. बरं ठीक आहे. मावशी, अगं ए मावशी. अगं ए, तुझ्या आवाजाने ते आवाज देणारच नाही. आता मी बघ कशी आवाज बरं देते. तू दे आवाज. मावशी, अगं ए म्हशी. काय म्हणाली? म्हशी? अशी बोलल्यावर येईल ती नक्की. आता बघ कशी येऊन उड्या मारी ती. बघ मावशी, अगं ए म्हशी. ए भवानी, कोणाला म्हशी म्हणतेस? मला भवानी म्हणायला लागली. अगं तिला तू म्हस म्हणाली तर तुला ती भवानी म्हणणार नाही तर काय? आता मावशी म्हणून एवढा चांगल्या आवाजात आवाज दिला तर बाईवरच आवाज येतो की नाही? म्हशी म्हटल्यावर लगेच ओरडली. अगं तिच्या कानाचा प्रॉब्लेम असेल. कानाचा प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही, तशीच एक साधारण कथा बरं मांडली. बघ परत एकदा आवाज देऊन. अगं येते थांब. मावशी, थांबा मेलन पुढून लावलं ना तर मागून लावतोय. अगं बाया, आता हे काय नवीन तिचं? आता आल्यावरच विचारते. बरं ठीक आहे. अगं बाई तू कशी असशील तशी आहे. आले आले हे लवकर. राधे तुझी ही वारी माझा पडता काणी राधे तुझी ही वारी माझा पडता काणी माझी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर राधे तुझी वारी पडत काळी काळी गडबड राधे तुझी वारी पडत काळी काळी गडबड अग राधाबाई करीते मी घाई अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर राधे तुझी ही वारी पडत काळी झाली गडबड राधे तुझी ही वारी पडत काळी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर राधाबाई करीते घाई येते मी बरोबर राधे तुझी वारी पडत काळी झाली
येते मी बरोबर राधाबाई करते काय येते मी बरोबर काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी रात्री बाई दूध मागत बसतोय धणी रात्री बाई दूध मागत बसतोय धणी याची भूक ही जाईना माझं सहन होईना याची भूक ही जाईना सहन होईना याची फुली पाची गडबड राधाबाई करते मी गाई राधाबाई करते गाई येते मी राधाबाई करते गाई येते मी राधे तुझी वाणी पडत काही झाले गडबड राधे तुझी वाणी पडत काही झाले गडबड राधाबाई करते मी गाई राधाबाई करते गाई येते मी राधाबाई करते गाई येते मी राधाबाई करते गाई येते मी बघा मावशी एवढं कामाला झालं तरी काय गं? अगं ए बाई तिने तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग काय म्हणाले अगं मेला आता पुढून लावलं आता मागून लावतोय म्हणजे काय ग ते काय नाही मी किस करत होते आता या वयात आणि किस त्याला काय वय लागतं होय ते कधी पण करू शकते आता विहिरीचं कसं आहे माहितीये का? सुंबर जळला तरी पीळ काय जाईना, बरोबर. म्हातारपण आलं तरी चावटपणा जाईना. अगं, आमचे हे लय मुडी ग एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर कशी बोलते आणि बसली मग मी किस करत. अगं किस करता करता माझं भास्कन आलं ना ग. अगं ए बाई अगं रक्त रक्त. अगं हे कधी सांगणार अगं माझं कापलं ना. काय गं? अगं बोट असं बोल ना, लोकांचा गैरसमज होतो. मग तू बसलं मला लावत. आता काय लावणारी? अगं चुना चुना बोट कापल्यावर चुना नको लावायला होय काय. होय. आता त्यांनी चुना लावला आता तू आम्हाला चुना लाव पुढे काय लय मज्जात आली ग. अगं नक्की झालं तरी काय अगं ते काय म्हणतात माहितीये. काय अगं ते म्हणतात आता माझा हलवा माझा हलवा. ए बाई तूच बघ आता इथं काय ए सांगते मावशी, पण मी काय म्हणते, हे म्हातारपणा तुझ्या नवऱ्याला कुठली काही खाण्याची सवय? अगं हलवा म्हणजे काय माहितीये, जेव्हा तू हात मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होते. कसला की? गाजराचा. हो बाई. कशाला? हा तेव्हा ते म्हणाले आता माझा हलवा म्हणून हलवा. सवय असते अशी. हो, तुला काय मस्त वाटतं वाटतं. तसं नाही. अगं बघू एक तुझा चाहता आलाय हे बघा लवकर तो तुझ्या बाजूने येतोय तो तुलाच बघून येतोय मला वाटतं. सांगतोय वाट दे म्हणून नाही 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 तुझ्या बाजूनेच येतोय तो. अगं काय झालं. हा ही साडी गं कुठून आणली? शाळा नाही गं? अगं त्या कालच्या बाजारातून चोरून आणलं तिनं अगं मस्ती आली मी. अगं ए, तिला लागल्यावर नाही पण त्या मशीनला पॉपली. अगं काय झालं माहितीये, मी बाजाराला यायला निघाली. हा. वाटेत मला आयता भेटला. कोण? आयता. तुला आयता नाही माहिती. नाही गं. अगं तुला तरी माहितीये आयता कोण आहे तो. मला कसं माहिती असणार तुझा आयता अगं तो सत्यवान पाटील माहितीये. आता हा कोण सत्यवान पाटील? अगं सत्यवान पाटील आहे ना त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय. ती शिंदेची काशी. काय हो सत्यवान पाटील अगं त्यांची पहिली बायको असेल तर त्यांना वाहन मारेल अगं त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय. ती शिंदेची काशी. त्याचं लग्न तरी झाले का नाही, पवार आहे अगं कुवार असून 10 पोरी फिरवतात तुला काय माहिती आहे. आणि ती काय तुला अगं साधी ए बाई, असते. त्यांना तोंड दाखवायला जागा ठेव अहो ही पण साधी नाही 56 पोरं फिरवून झाले. हिचं कसं आहे माहितीये काय?
चेहरा आहे साधा वळा आणि अख्ख्या गावात लपडी सोळा. अगं अशी नाही. आणि तू तरी काय, मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. माझ्यासारखी सरळ बाईच मला कुठे भेटणारच नाही. सरळ रूप म्हणजे माझा आहे सरळ रूप. आणि मागून बघा मावशी काय सांगते आपण बघा बोलून बघा. अगं म्हणजे मावशी तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते, दिसत असले तरी बारीक ना तरी आहे अजून ताट. माझ्या नादाला लागलत ना तर लावीत चांगलीच वाटा. सत्यवान पाटील आहेत ना, त्या पहिल्या बायकोचं नाव काय, ती शिंदेची काशी. ती 5व्या बालपणात मेली म्हणून त्यांनी दुसरं लग्न केला. आता ही दुसरी बायको कोण? अगं ती मोऱ्यांची ठामा. अगं ती ना विधवा होती. तिला पहिल्या नवऱ्यापासून एक पोर होतं. मग लग्न झाल्यावर ते पोर बरोबर घेऊन नाही आली. मग त्या सत्यवान पाटीलला ते पोर आयतं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव आयता. असं काय? बरं आहे ना, त्यांना न मेहनत करतात तेवढी संपत्ती भेटते. तू पण असा दुसरा नवरा कर, तुला पण 2-2 पोरं मिळतील आयती. नको गो बाई मला. अगं तो आयता आहे ना, तो माझ्या वर असतो. काय म्हणायचे? अगं आयता माझ्या वर असतो. नक्की कुठल्या बाजूने असतो? अगं म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला आयत्याचं घर. असं होय. असू दे असू दे. मावशी मी काय म्हणते, घरातली सगळी कामं तुम्ही आटपून असतात. आटपली आहे पुढे पुढे तिथून निघाली. तिथे तो नितीन पर्वते भेटला. तो काय करत होता? अगं पट्टी आली गुलामावर. काय केलं माझी वाटच सोडे ना. का तो? अगं तो म्हणत होता, मावशी माझं घे माझं घे. अगं तेच मी म्हटलं, पट्टी आली गुलामावर ऐकलं ना. त्याच्या जिभेला हाड असेल तर आमच्या जिभेला हाड अगं होतं. तो असं म्हणाला माझं घे म्हणून. काय म्हणाला नक्की? अगं म्हणजे नाव. बरं घे मग. मग मी म्हटलं मी काय म्हातारी बाई, मला काय एवढं नवीन नवीन नाव काय येणार नाही. मी आपलं जुन्यातलं एक नाव घेते. ऐक तर, खनखन कुजली मळमळ माती, मळल्या मातीच्या उभारल्या भीती, आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव. राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानाला लावला चुना. तोंडात विळा बोलू कशी, पायात पद्धत चालू कशी, घरात कट्टी वाकू कशी. हर हराचे घर घराचे, दूध गाईचे पूस जायचे. आणि नाव घेते नितीन पर्वते यांचे. ए बाई, एवढं मोठं नाव घेतलं तो नितीन पर्वते झोपला असेल. नाहीतर काय, नितीन पर्वते तुमच्यासाठी खास. मी नितीन पर्वत्यांना काहीतरी सांगते ऐक. नितीन पर्वते ऐका. परातीत परात तांब्या पितेची परात, परातीत परात तांब्या पितेची परात, आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईच काढेल वरात. आणि माझ्या घरात काय घेऊन जायचं प्रश्नच नाही. ही अजून आहे कुवारी, हिलाच घेऊन जा घरात आणि विचित्र कायची वरात काढा. नितीन पर्वते लागलाय तुझ्या पाठी, मग माझा काय संबंध आला इथे? हे बाई, आपल्याला बाजारात जायचा उशीर होतोय. तुझा कोण अजून राहिलाय का इथे? नाही नाही, चला तर आपण बाजाराला जाऊया. अगं हो हो, थांबा थांबा थांबा. बाजाराला जायचं का? घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच नाही. मावशी आता हे पण सांगायला जाऊ का तुला? अगं सांगितलं पाहिजे, नाहीतर मालाची विक्री होणार कशी? हा ते पण बरोबर आहे ग. मावशी मावशी तू सांगत्या, विक्रीला घेतलंय तू, विक्रीला घेतलंय तू, काय तुला काय की नाही माझं एक मिळू? दाराने बघा, विक्रीला घेतलंय तू, आणि बघा इथं कसं आहे, मागून पुढून कसं आहे. तुझं ते मागून पुढीलवरच अजून अटकलेच वाटतं. अगं तू काय घेतलं? अगं मी घेतलंय दही. काय घेतलं? दही. काय नाही सुचणार, पुढेच चलो बाजूला.
नेसली मी साडी पद्धतीचा वेगळा, नेसली मी साडी पद्धतीचा वेगळा. माझ्या वाटत घेतले तू मावशी, कसं आहे माझं रूप? अगं रूप तुझं छान आहे, पण साडी कुठं घातली? सरारा तर घालून आली. चलो बाजूला. अगं आपापल्या परीने मान घेतलाय ना, त्याला जाऊया मार्गाला. हॅलो, हे पहा, दत्ताराम सकाराम दसम, दत्ताराम सकाराम दसम यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. दत्ताराम सकाराम दसम कोण आहे? देवळाची वाडी मावशी दत्ताराम दसम. काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव ऐकताय ना? कुठे आहेत? काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. हो दत्तारामराव, काय पण तुम्हाला ही घाई? आणि या बाईचं वय आहे का आता? तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली आहे साठी, तरी पण हे दत्तारामराव लागलेत मावशीच्याच पाठी. बघा बघा किती जळते माझ्यावरती, कारण हिच्याकडे कोण बघत पण नाही ना, म्हणून ती माझ्यावर जळते सारखी सारखी. तिच्यावर चाललं कसं काही सोनच लागलंय. अगं मावशी, मी काय का म्हणते, हार कधी गेलेला? अगं तो पण चोरून आणलं नाही. अगं ते दत्तारामराव आहेत ना, त्यांनीच मला दिला. छान आहे ग, हा. त्यांची माझी ओळख करून दे ना ग. असं काय का मावशी करते? मी तुझी लाडकी ना ग चंद्रा. दत्तारामराव, आजच तुम्हाला मौका आहे, एकावर एक फ्री आहे. अरे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय, निघूया आपण. चला जाऊया बाजाराला. काय झालं काय तुला? अगं ती मावशी बसली का ग? अरे काय झालं काय तुला? अगं पण मी काय म्हणते, तू बसलीस का खाली? अगं मी दमले म्हणून बसले. असं होय, मला वाटलं का आता गेला. टाक्यावर काय टपकले? अगं तसं नाही ग, आता पिकलेलं पण कधी करून परत सांगता येत नाही. आता पुढची जबाबदारी तुझी पण घ्यायची. पण तरी बघायला नको म्हणून नको तुझी काळजी कोणाला मला नाही. म्हणून पिकलेलं पण अजून 56 गावं फिरवून. मावशी, होय होय, मी गेले 3 वर्ष तुझ्याबरोबर आहे. किती गावं फिरवते ते मला चांगलंच माहिती आहे. असू दे मावशी. पण मी काय म्हणते मावशी, आम्हा पोरींना विचारलंच ना ग, मग तुमच्या बाजार चाललं तर काय काय घेतलं म्हणून. पण तू काय काय घेतलंस? अगं मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे. आता आम्हाला विचारलं तुझ्या मायाची विक्री नको व्हायला, तू पण सांग. बाय, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. वीट बांधतेस ना? हो हो. अगं नारी तुझी साडी अगं कशी? नाही तिची काळजी म्हणून विचारलं. चला ना, चला चलो. अगं साडी काय घेतली तर तुला माहिती आहे का का? ग? अगं मुद्दाम मी साडी घेतले. अगं तुम्ही साऱ्या चिकण्या चिकण्या पोरी, हो की ग? या सगळ्या पोरांच्या नजरा तुमच्यावर. हो. आणि त्यांनी म्हातारीला कोण बघणार म्हणून मुद्दामच मी साडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघतील. अरे बाई, हल्लीच्या काही सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन मारतात बघ. एवढं सोनं नाणू घालून आले तर आता तिथे 2 पर्वते झाले, दत्तारामराव झाले आणि पहिले कोण झाले? एवढे सगळे मागे लागले. तरण्या पोरींना कोण बघत नाहीत, आता म्हाताऱ्याच पटवतात. माझ्या तरण्या पोरींना आहेत ना, लग्न अगोदर 56 नवरे फिरवतात. होय होय होय. हा. असू दे बघितलं का आपल्याला कशी बघा यांचा काय काय नखरा आहे तो. चल चल तिथे कोणाला काय हे लागलं मावशी, आपण बाजारात जातोय खरं, पण एवढा हा आडवळणी रस्ता, एवढा चढताना आपल्याला दमछाक होणार. त्याच्यासाठी एक तू छानसं गाणं म्हणतो. अगं मेल माझ्या म्हातारीचं काय, तू म्हण एक छानसं गाणं. अगं नाही, तू म्हण गाणं. ऐक तर. अग शालू झोका दे ग मैना, 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 शालू झोका
तिला गरमी जास्त झाली. मावशी तू आणखी मोठी मागून आणि घ्या. त्याच्यात परत ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती. आमची मावशी पत्रावल्या ताडी, आमची मावशी पत्रावल्या ताडी. काय बोलले? पत्रावल्यासाठी दहा घरात फिरून पत्रावला ताटूनच आले आणि मावशीला म्हणते पत्रावला ताटी. मावशी तुला बिर्याणी भेटली का गं? हॅलो, हे पहा, युवराज राणे यांच्याकडून जे आताचे गाणं झालं शालू देगा झोका, ह्याच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक होत नाही. हे गाणं वर्षभर झालं. अग शालू झोका दे गो मैना, 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 शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना, फुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना, फुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना, फुगडी नाही आणली म्हणून रुसू नको मैना. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. फुगडी तुला आणतो बोल गो मैना, फुगडी तुला आणतो बोल गो मैना, फुगडी तुला आणतो बोल गो मैना, शालू झोका दे 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 गो मैना. अगं हे बाई, तुमच्या दोघींची पण गाणी राहू दे. मी एक गाणं म्हणते, आपण निघूया बाजाराला. हॅलो. हॅलो. युवराज राणे यांच्याकडून पुन्हा एकदा गीत बसमोरसाठी 200 रुपये रसीद हो. वेळेअभावी कृपा करून बसमोर देऊ नका. हे शेवटचा बसमोर असेल. अग शालू झोका दे गो मैना, 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 शालू झोका दे गो मैना. मुंबईतून आलो का ग बोलस ना, मुंबईतून आलो का ग बोलस ना, मुंबईतून आलो का ग बोलस ना, मुंबईतून आलो का ग बोलस ना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना. फुगडी देतो पल गो मैना, फुगडी देतो पल गो मैना, फुगडी देतो पल गो मैना, फुगडी देतो पल गो मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग,
अंगावर हिरवा शालू हे सुख सजली ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू हे सुख सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू हे सुख सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग
अशी निघून जाऊ नको. देवकीच्या पोटी आठवा श्री कृष्ण जन्माला येईल, तोच तुझे रक्षण करेल. बोला पुंडलिक वरदे. 16,360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे, यासाठी गवळणींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी माझे सवंगडी पेंद्या व सुदामाला सांगितले पाहिजे. अरे पेंद्या, ए सुदामा. आलो देवा. गवळणी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या